माझा बाप किती धाडसी बोलला असता, पण आता इथं बोलल्यानंतर मला सोसावं लागल म्हणून बाप सगळं दुःख गिळतोय. आणि मुलगी म्हणते बापाला, बाबा तुम्हीच तर माझं लग्न करून दिलं ना या कामरूपी पुरुषाबरोबर, बाबा तुम्हीच लग्न केलं ना, आता काय करू? हा मूर्ख आहे, सगळे घरातले नालायक आहेत. पण आता मला जरी कधी न्यायचं असेल तर सगळ्यांना विचारल्याशिवाय बाबा नेता येणार नाही तुम्हाला, आणि तुम्हीच याला जबाबदार तुम्ही आहात. कामे नेले चित्त नेले अवलोक अवलोक बहुवाटे दुःख पाहे बहुवाटे दुःख पाहे कामे नेले चित्त नेले सासूरवासा भितो जीव ओढे तुझ पासी, आता दोही विशी लज्जा राखे मुझे. बाबा मी तुमच्या संग येऊ शकत नाही, सासूरवासात अडकले ना. कागा सासूरवासी मज केले भगवंता, देवा तुम्ही मला सासरवासामध्ये पाडला ना, आता काय करू? आता जीव दिला तरी मी तुमच्या बरोबर येऊ शकत नाही. बाप म्हणतो बाई तुला आता मी दिलंय, मी हात मोकळे करतो, तुझं आयुष्य तुझा संसार. देव निघून जातात, बाप निघून जातो, बिचारी संसारात अडकली. हा संसार पूर्वीचा आहे, आताचा नाही. पूर्वी लग्न या ठिकाणी मुलीचं होत असताना मुलीच्या मनात धडकी भरायची, आता कसं होतंय की, आता कसं होतंय की, आता कसं होतंय. फार भीती होती. सासरी नांदाय जायची, फार भीती मनात होती. धाय धाय रडायच्या मुली, मायबापाच्या गळ्यात, भावाच्या गळ्यात, सगळ्या नातेवाईकाच्या गळ्यात पडून मुलगी रडायची. वाईट वाटायचं, भीती वाटायची, म्हणजे डोंगर उचलल्यासारखं. आता तसं होत नाही, आता बदललं. आता पोरगी हसती, बघा तुम्ही कॅमेऱ्या पुढं फोटो पुढं, नुसती हसती. आणि सासू बारीक तोंड करून बघती, घरात ठेवती का बाहेर काढते, घरात ठेवती का बाहेर काढते. काळ बदलला, आता भीती सासूला आहे, सुनाला नाही. पूर्वीचा काळ असा होता, पूर्वी जर सासून सुनाला जर कोंबडीची वळती करायला सांगितली तर सासू देखत कोंबडीला सुद्धा आवाजावं घालावं लागत होतं. सुन बाय तिकून गेली, सासू जर पुढे असली कोंबडीला खुड म्हणाय जमत नव्हतं. अहो खुडाकी, अहो खुडाकी. हाय का? जर नंदेचं कार्ट जर ह्या सोनबाईकडे जर सांभाळायला असलं ना, ननंदबाईचं काय धाक होता ननंदबाईचा. जर लेकरू रडायलं तर त्या लेकराला सुद्धा आवाजावं बोलावं लागत होतं. रडायला लेकरू, अहो गप्पाकी ताई साहेब आता येतील, अहो गप्पाकी ताई साहेब आता येतील. म्हणजे काय धाक आहे. रामकृष्ण चाललं होतं, बरं होतं. बाबा तिकडं होते, म्हणलं हात धुवून घ्यावा तोवर. जुना सासरवास सांगतो बाबा.
पूर्वीचा सासरवासची गंमत सांगतो तुम्हाला. एक सासू आणि सून शेतात निघाली. ऐका, सुनबाई महाग, सासूबाई पुढं, सासूबाईच्या डोक्यावर ओझ. आणि एक जण विचारतात, का वा त्या आज लय लगबगीनं चाललास? सुनबाई महाग, तुम्ही पुढं. बघा ना म्हणली, जणू का हिला का पण हिचं असतंय, कव्हा बी महाग, कव्हा बी महाग, कव्हा काय धडाडून कामाला लागत नाही. तिला वाटलं आपलं चुकलंच, सासून एवढं टोमलं हल्लं. दुसऱ्या दिवशी सुनबाई पुढं, सासूबाई माग. सुनबाई पुढं एक म्हटली, का आज लय सुनबाई पुढं तुम्ही माग. बघा ना म्हटली, मागल्याचा विचार कवा करणार नाही. हिला वाटलं इथं बी आज बी चुकलं. दुसऱ्या दिवशी सासूबाईच्या शेजारीच अशी चलू लागली लगबगीनं. एकीने विचारलं, का आज लय चाललात बरोबर आहे? बघा ना, जणू काय सवत आहे. आर चालायचं तरी पुढं, माग चलू दे ना, पुढं चलू दे ना, बरोबर आलं तरी तुला खपाना. हा सासूरवास. बिचारी ही भोपाळी सासरवासामध्ये अडकली. 10 वर्ष काल उलटला तरी मायबापाचं दर्शन नाही. जर कधी माहेराचं नाव काढलं, हा कामरूपी पुरुष दांडू घेतोय, लाकूड घेतोय, बद 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 पाठीत मारितय. सासू या ठिकाणी नाही ते टोमणे, सासऱ्याचे टोमणे, सगळ्याचे टोमणे खात खात बिचारी भांडे घासत घासत रडायची. पण कुणाला वाटतंय ओ, 10 वर्षापासून माय बघितली नाही, बाप बघितला नाही, कुणाला वाटतंय जा वाटतंय का नाही? पण एवढी सासरवासामध्ये अडकलेली ही काय करावं कळे ना. एके दिवशी सहज मनात सुचलं आणि घरच्याची एक परवानगी मागितली. माझ्या लहान्या बहिणीच्या घरी कार्यक्रम आहे, मला तुमच्या पाया पडते जाऊ द्या. सगळ्यांना दिली बरं का परवानगी. 10 वर्षानंतर. काय बघा ना सासरवास मध्ये काय गोष्ट आहे. बिचारी निघली, पहिल्यांदा पिशवी भरली कुठंतरी जायला. संसार करता करता पाय थकले, गुडघे थकले, मनही थकलेलं. ज्यांनी कुणी नातेवाईक 10 वर्षात पाहिलेच नाही, ज्यांनी संसाराची काठी ओढता ओढता आणि संसार हाकता हाकता 10 वर्षाचा काळ उलटला. अशी पहिल्यांदा निघली पिशवी भरून. बिचारी सासरवासीन बहिणीच्या घरी. बहिणीच्या घरी येते, कडकडून दोघी एकमेकीला भेटतात. तायडे किती वर्षानं पाहते ग तुला, कशीस? सगळं एकमेकाचं दुःख सांगितलं जातं. आणि बाबा कसे आहेत, सगळे आईबापाची दोघी चौकशी करतात. ती म्हणते, बाई 10 वर्ष झालं माझ्या माईला बघितलं नाही, माझ्या बापाला बघितलं नाही. इतके बेकार सासरवाडीचे सासरे सासू नवरा इतके बेकार आहेत, कधी माहेराचं नाव काढलं तर नुसते मारीत आहेत. ती म्हणली, तुझं जसं आहे तसंच माझं. मग म्हणले आता काय करायचं? ती म्हणली, तू बी विचार लहान्या बहिणीच्या घरी जायला. दोघी विचारतात, परवानगी मिळते. तिसऱ्या बहिणीच्या घरी येतात. तिसरीचं बी तसंच आहे. तीनही पुन्हा लहान्या बहिणीकडे येतात. आता ह्या सर्वाच्या ह्या जीवरूपी मुली म्हणजे कोणच लक्षात घ्या, सर्वात मोठी मुलगी म्हणजे योग्याची जीवरूपी मुलगी. योगी साधक हा सर्वात मोठा आहे. जप्पी तप्पी ही जी साधक आहेत देवाची, हे सगळे या ठिकाणी ज्या मुली आहेत, ह्या सगळ्या हृदयात ह्या प्रकृतीत नांदणाऱ्या जीवरूपी मुली आहेत. एकदा का मुलगी बाहेर निघली, जीव बाजूला निघला, हा संसार चालत नाही. बंद पडणारी क्रिया संसाराची. सगळ्या म्हणतात कोणालाच मायबापाचं दर्शन नाही, पण आम्हाला खात्री म्हटले सगळ्यात जी लहान होती नक्की तिथं आपले मायबाप आपल्याला सापडतील. कारण का मायबाप खूप तिच्यावर जीव लावायचे आणि ती सुद्धा मायबापावर एवढं प्रेम करत होती, नक्की आपल्याला तिथं सापडतील. सगळ्या मुली येतात आणि ती मुलगी म्हणजे भक्ताची जीवरूपी मुलगी येतात आणि मायबापाचं दर्शन होतं. दर्शन झाल्यानंतर सगळ्या मायबापाला कडकडून मिठी मारतात. आई बाबा म्हणून सगळे हंबरड्या फोडतात. इतक्या वर्षाचा या ठिकाणी विरह मन भरून निघतं. देवाला भेटतात आणि एकांतात मग त्या भक्ताच्या जीवरूपी मुलीला सगळे प्रश्न विचारतात. का ग तूच कशी एवढी भाग्यवान आहेस? ती म्हटली, मी भाग्यवान अशी, मी माझ्या मायबापाला सोडून नांदायला गेलेच नाही. नांदायला न गेल्यामुळं मला त्यांचा विरह झाला नाही आणि म्हणून मी त्यांच्या सोबत राहू शकते. रोज त्यांच्या मनासारखं मी वागते ना, म्हणून मला या ठिकाणी रोज त्यांची सेवा आहे. योगी साधक जरी मोठा असला पण स्वतःच्या मनासारखं वागतो आणि म्हणून देवाचं दर्शन नाही. योगियाची माणसे उमरडोनी जाय.
योग्याच्या ध्यानी ध्याताना तुळसी तो आम्हापासी मागे पुढे योग्याला दर्शन नाही जपी तपी सगळ्या यांना कुणा दर्शन नाही फक्त दर्शन कुणाला असेल तर भक्ताच्या जीवरूपी मुलीला म्हणजे भक्ताला पांडुरंगाचं रोज दर्शन आहे विठ्ठला विठ्ठला तर दर्शन हवंय जर देव हवाय तर एक काम करा त्याला आवडल तसं करा मग तुम्हाला रोज दर्शन होईल अभंगाचं पहिलं योगिया दुर्लभ तुम्या देखिला साधनी योगिया दुर्लभ तुम्या देखिला साधनी पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला मायना देवाचा देवो देखिला देखिला मायना देवाचा देवो तोम्या देखिला साधनी पाहता पाहता मनात न पुरे धनी भक्ताची या ठिकाणी जीवरूपी मुलगी सर्व बाकीच्या साधक जीवरूपी मुलींना म्हणतात तुमच्याकडून एक चुकलं गडे एक चुकलं तुम्ही या ठिकाणी साधना करत असताना तुमच्या मनासारखी करत गेलात मी मात्र साधना करत असताना माझ्या प्रभूला जी साधना आवडते या पद्धतीनं साधना करत गेले म्हणून त्यांचा विरह कधी मला सहन करावा लागला नाही आणि देवाच्या मनासारखं केल्यानंतर देवाला जे आवडतं ते आपण जर केलं लक्षात घ्या आनंद होईल का नाही देवाला आनंद होईल आणि देवाला काय आवडतं ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला
इथं का राहिला? इथं भजन आहे, इथं पूजन आहे, इथं कीर्तन आहे, इथं दिंडी, इथं नामचिंतन आहे. इथल्यासारखा आनंद तिथं सुद्धा नाही. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. आणि वारकऱ्यात देव येऊन नाचतो, नुसतं नाचत नाही, नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर. या ठिकाणी धोतर फिटेपर्यंत माझा पांडुरंग नाचतो. अजिबात नाचण्याला आहे काय नाही देव करत. लक्ष्मी विचार करते, योगी जपी तपी सगळं मांस हाडाला चिटकवलं तरी तुम्ही तिकडं जात नाहीत आणि ह्या भोळ्या भाबड्या वारकऱ्यात जाऊन नाचता नाचता ते नाचता धोतर फिटेपर्यंत. हे गुड लक्ष्मी म्हणते माझ्या काही लक्षात येत नाही. एवढं सांगू काय तुम्हाला, देवाचं भक्ताविषयीचं प्रेम. जनाबाई रोज पहाटे उठून काय करायच्या, दळण दळायच्या. आणि दळण दळत असताना माझा पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरून जनाबाई बरोबर या ठिकाणी दळण दळू लागायचा. आणि गंमत अशी व्हायची, पांडुरंग येतो हे सर्वांना माहीत झालं. सगळी देवदेवता जनाबाईच्या झोपडीच्या भोवताली येऊन बसायचे. अरे नाही पांडुरंग दिसला तरी आवाज तर कानावर पडल. आवाज कानावर पडण्याच्या अभिलाषेने सगळे देवदेवता येऊन जनाबाईच्या झोपडी भोवताली बसायची आणि पहाटा आवाज ऐकायची देवाचा. जनाबाईनं गाणे पुढं म्हणावं, ओव्या पुढं म्हणाव्या, माझ्या पांडुरंगाने मागं म्हणाव्या. पण गंमत अशी व्हायची, जनाबाई पुढं म्हणायच्या, विठ्ठल माझा पिता ग. देवाने तसंच म्हणावं, रुक्मिणी माझी माता ग. आता रुक्मिणी माता ही माता होय. आता कसं शब्द शोभतो का पांडुरंगाला रुक्मिणीला माता म्हणायला? पण तसं देव म्हणायचे. आणि मग भोवताली जमा झालेले सगळे देवदेवता हसायचे आणि टाळीवर टाळी देऊन म्हणायचे, वेडा झाला 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 लाल सावला बत्तीसी लाल सावला बत्तीसी वेडा झाला 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 वेडा झाला. ऐका, वेडा झाला का वेडा केला? वेडा झाला का वेडा केला? वेडा केला. आपण वारीला निघलोत, पंढरपूरला निघलोत आणि मस्त आनंद घेत असतो. ज्ञानोबा माऊली तुकाराम देहभान विसरतात वारकरी. आणि वरून गॅलरीतून पुण्यातली माणसं पाहणारे म्हणतात, बघा ना ते पलीकडलं कसं नाचायला यायला लईच येडी. हे म्हणतात ह्या गाडवाला ह्याच्यातलं काय कळत आहे, नाचा रे ज्ञानोबा तुकाराम. हे आनंदी आनंद घेत. वेड्यात सुद्धा 3 प्रकार आहेत. एक झालेलं वेड, बरोबर आहे, झालेलं वेड. दुसरं अर्धवट वेड आणि तिसरं खरंच वेड. पटकुनी घेतो. बाबाने मला 5 मिनिटं असं पुढं ढकलल्यामुळं धीर आलाय, नाही तर वाटलं होतं आता काय करावं. झालेल्या वेड्याचा कोणाला त्रास नसतो, लक्षात घ्या. कोणाचा त्रास नसतो त्याचा. कोणाला तुमच्या घरी कुणी एखादा वारकरी आला काय आम्हाला जेवाय द्या म्हणून, तुम्ही जर हाताला धरून नेलं तर आम्ही जातो. तुम्ही चहा प्या महाराज चला म्हणला तर येतो. एखादा सप्ताह येऊ द्या, सप्ताह आला झालेले वेळे कशा असतात. सप्ताह आला आणि तेवढ्यात बायकोचं दुखावा, झर असा ताप यावा, दवाखान्यात नेणं गरजेचं आहे. पण तो म्हणतो जर बाबाची सेवा बुडाली आणि सप्त्यात तिथली जर सेवा बुडाली तर उपयोग नाही. बायकोला म्हणतो सप्त्याहून आल्यावर तुला दवाखान्यात नेतो, पण मला तिथं गेलंच पाहिजे. हे झालेले वेळे कुणाचाच विचार करीत नाहीत.
झालेले वेडे, कोणाच त्रास नाही, कोणालाही त्रास नाही. अर्धवट वेडे असतात. एक अर्धवट मुलगा होता. त्या मुलाने असा एवढा मोठा दगड घेतला आणि एका बंगल्याची काच फोडली. काय केली? महिला मंडळ काच फोडली. त्या बाईनं बघितलं, धरला हातात, न्याला त्या बाईपाशी, माईपाशी ओढीत, फार ओढीत, बघ सखे, बघ गंगे, तू या पोरानं माझा 25,000चा काच फोडला, काय करायचं आता सांग. ती म्हटली, काय करू बाई, हे असंच करीतोय, रोज काहीतरी कुटाने करीतोय, आता फोडली, तुला माहिती ना त्याला काय कळत नाही. ती म्हणली, मला काय सांगू नको, 25,000चा काच आहे, तुला माहिती ना त्याला काय. बरं, जसा ह्या बंगल्याचा काच फोडलाय, दुसऱ्याचा बंगल्याचा काच फोडतोय, तसं तू ह्या बंगल्याचा कसा आजपर्यंत फोडला नाही ग. ते मग ते काय तेवढं बी येडं आहे का? हा, म्हणजे दुसऱ्याची बंगल्याची काच फोडा जमतोय, पण आपला बंगला शेप. अर्धवट वेड्याचं गणित फार वेगळं. आता इथं मला वेळ नाही घ्यायचा, पण ह्याच्यात एक दुसरा नमुना आहे, ते खरंच वेडे असतात. गावोगावी 1-2 नमुने पाहायला मिळतात. एक वेड, खरोखर वेड, हातात इळा, बाजरी काढीत होतं, आणि तिथून एक सज्जन माणूस जात असताना त्यानं सज्जन माणसाने पाहू नाही पाहिलं त्या वेड्याकडं, आणि त्या वेड्याची नजर जाऊ नाही त्या सज्जन माणसाकडे गेली, आणि वेडच किती, ते काय शहाणं आहे सारखं असं बघू लागलं. काम सोडलं, मोठाले डोळे करून, टपुरे डोळे करून, त्याला वाटलं येडं तर नाही बघायला लागले आपलं. ह्यानं आपलं काढता पाय घ्यावं म्हणून काढलं, ह्यानं बाजरी टाकायची सोडली, लागलं ह्याच्या माग. हे बी जसं चलन तसं हे बी चालायलं. ह्याला वाटलं हातात इळाय, बरं टाकला तर इथं जवळ कुणी, हातात इळा बघून घाम सुरू झाला, लागला चालायला तुरतुर तुरतुर. ह्यानं तुरकी चाल धरली. हे म्हणला, तुरक्या चाली भागायचा वाण नाही, पळावं लागतंय. ह्यानं असा पाल्या ठोकला, लागला पळायला, धूम ठोकली. आता येडं बी काय, येडं असं नसतंय, काम सांगितलं म्हणतं आपल्याला काय कळत नाही, जेव्हा बसलं का 9 भाकरी आणतंय, ते येडं काय साधं होतं का? असलं दांड होतं. असं त्यानं बी असा धूम ठोकला. हे 10 पट पळत होतं, हे 20 पट. हे येड्यानं जवळजवळ गाठीतच आणलं. हे म्हणला, मेलो गळे, मेलो म्हणला. असल्या दगडाला अडकलन, उलटून पडला शाणा माणूस, आणि येडं तवर आलं, जवळ आलं. रामकृष्ण हरी मनात जप सुरू केला. देवा म्हणला, शेवटचा क्षण, काय करता येत असलं तर बघ. रामकृष्ण हरी, दम तर घेता येणार, दम छाक झाली, मरणार. ह्यानं जवळ आला, निळा बाजूला ठेवला, हात पाठीला मारला. शिव लोक नाही सांग. हा, अरे येडे, शिवना पाणी होती होय, अरे तिथंच आऊट झालो असतो ना. येड्याचा त्रास होतो, अर्धवट येड्याचा त्रास होतो, पण जे झालेले वेळेत यांचा कुणालाही त्रास होत नाही. विठ्ठल विठ्ठल हसायला खेळायला खूप मजा वाटते, पण वेळेचं सगळ्यांना बंधन असतं. महाराज, तुम्हाला वाटतंय देव मिळावा, नक्की मिळेल. तुम्ही वेडे व्हा, तुम्ही वेडे व्हा. जर हरिभजनात वेडे झालात ना, अरे हे वेडेपणा एक दिवस तुम्हाला पागलदास बनविल्याशिवाय राहणार नाही. आणि पागल जर देवाच्या भजनात झालात तर तुमची भक्ती देवाला आवडल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही देवाच्या परीक्षेत पास होताल ना, तो सगळ्यात उंच आणि मोठ्या लेवलची परीक्षा असेल. आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठीच ही चंद्रशेखर बाबाची आयुष्यात तुम्हाला हात जोडून सांगतो, ही वारी सोडू नका. प्रत्येक गुरुवारी, जरी सगळ्याला शक्य नसलं, ज्याला शक्य आहे त्याने वारी धरा. बाबा वाटतील तुम्हाला समाधीत आहेत, पण नाही, कोणाच्या तरी हृदयात जाऊन बसलेले आहेत. आणि संत हे आशीर्वाद देत असतात, माणसाला माणूस बनवत असतात. आणि आपण सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे, आपली योग्यता नसल. पण मी तुम्हाला जाहीर सांगतो, आपले चंद्रशेखर बाबा म्हणजे आपले आप्पा महाराज आहेत. पाय धरा, पाय धरा, तुमचं एक दिवस कल्याण होईल. नाही, तुमच्या जीवनात तुम्हाला धन दिसणार नाही, पण धनाच्या रूपाने आयुष्यात आलेलं समाधान जाणार नाही. म्हणून समाधानी व्हायचंय, एक करा, वारी करा.
वारी ही जन्म मरणाची वारी, श्वासोश्वासाची वारी ही सोडू नका आणि आयुष्य जेवढं उरलंय ते देवाच्या चरणी समर्पित करा. जन्मभरीच्या श्वासाई तुके, ऐका, जन्मभरीच्या श्वासाई तुके मोजिले हरिनाम, विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला. तुम्हाला वाटत असल ती माझी बायको, ती माझी मुलगी, ती माझी, तो माझा असा, तो माझा सखा, तो माझा सोयरा, तो माझा दायरा. अरे नाही, या जगात एक संत आणि एक ईश्वर सोडता ह्या जगात तुमचं कुणीच नाही. जोवरी चळन गा तोरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. इंद्रिय मावळली आला बागुला जा, तोच विपरीत झाला कैसा देह नो हे तुझा. एक पाटील मेला आणि पाटलाच्या शेजारी दोन्ही सुना हवा घालीत होत्या. लय चांगले होते ना, पण मनात भावना नाही. सासूसाठी रडे सून भावांतरीचा भिन्न. आणि गंमत मला तुम्हाला सांगायची, प्रेत जात असताना सुनाला त्या जांभळ दिसलं, जांभळ, आणि सासऱ्याला वाट लावताना जांभळ खाण्याची इच्छा व्हावा का सुनाला. तिथून आपल्या जीवलग असलेला जाऊबाईला म्हणते, काळ निळ रोडत रोडत कानात म्हणाली, काळ निळ. ही म्हटली हिला तर कवा अक्कल येईल. ती म्हणली आता हिला काय बोलाव. ती म्हणली येताना गिळून. काय काय प्रेम आहे का. जवळ सासरा आणून देत होता तवर घर भागत होतं, तवर पुढं पुढं. पण एकदा का म्हातारपण आलं, फार वाईट जीवनाची अवस्था आहे. म्हणून नाथ महाराजाला म्हणावं लागलं, नाही रे. काय म्हणतात नाथ बाबा, नाही कुणाचे कुणी, तुझे नाही रे कोणी, तुझे नाही रे कोणी, तुझे नाही रे कोणी, तुझे नाही रे कोणी. अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे मनोनी. प्राण्यमायेचा बाजार, प्राण्यमाये हो, हा मायेचा बाजार झटकून टाका आणि संताच्या चरणी लीन व्हा. माय बाप, एक दिवस तुमच्या जीवनात असा योग येईल. कसा योग या दुर्लभ तुम्हा देखीला साजनी. पाहता पाहता मना न पुरे धनी, आणि एक होईल सगळे संशय जातील. आपपर भावना हिस्सा होईल. द्वैत सारून माळ मी घालीन, म्हणजे सगळं द्वैत निघून जाईल आणि तुमचं जीवन जीवन न राहता या ठिकाणी तुम्हीच देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल असं तुमचं देव स्वरूप जीवन बनेल. अभंगाचं द्वितीय चरण. देवाचा देव देखिला देखिला मायना, देवाचा देव देखिला देखिला मायना, देवाचा देव देखिला देखिला मायना, देवाचा देव. विठ्ठला संदेह निमाले तुझे पान, विठ्ठला संदेह निमाले तुझे पान. देखिला देखिला माय देवाचा देव, देखिला देखिला मायना, देवाचा देव. विठोबा रकुमारी, विठोबा रकुमारी, विठोबा रकुमारी, विठोबा रकुमारी. कुंडली कवरदार विठ्ठल श्री नामदेव
देखिला देखिला माय देवाचा देव फिटला संदेह निमाले दुजे पण. कुणी पाहिला? सगळ्या संत मंडळीनं देव पाहिला. म्हणून देखिला देखिला शबरी मातेनं पाहिला, ध्रुव बाळाने पाहिला, उपमन्यूनं पाहिला, सगळी संत मांदियाळीनं पाहिला. म्हणून देखिला देखिला माय देवाचा देव, सगळ्याचा संशय गेला म्हणून फिटला संदेह निमाले दुजे पण. अनंत रूपाने सगळ्या संतांनी पाहिला, कुत्र्याच्या रूपात पाहिला, डुकराच्या रूपात पाहिला, सगळ्या रूपात पाहिला. म्हणून अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याचे. कुणामुळे? तर माझ्या सद्गुरूमुळे. या ठिकाणी निवृत्ती दादामुळे ज्ञानोबराय म्हणतात मला ओळखता आला. निवृत्ती दादाने खुणा सांगितल्या. बाप रखुमादेवर खून. खून हा शब्द फार महत्वाची. नामदेव महाराजांना जेव्हा खुणा लक्षात आल्या तेव्हा कुत्र्याच्या रूपात देव ओळखता आला, म्हणून खून महत्वाची. आणि म्हणून सगळे संत भाग्यवान आहेत. त्यांच्या भाग्याने आपणही भाग्यवान होऊ हीच चंद्रशेखर बाबाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि ही वेडी वाकडी सेवा बाबाच्या महाराजांच्या चरणी वाहून, समस्त महाराज मंडळी श्रोतृवर्गांच्या चरणी वाहून या ठिकाणी आपल्याला आता सेवा संपवायची आहे. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्या परम भाग्याने